विविध जिल्ह्यातल्या टॉप 9 बातम्यांचा आढावा घेऊयात। लातूरच्या अहमदपूर तालुक्यामधल्या तळे गावातील 103 शेतकऱ्यांना वक्फ बोर्डाची नोटीस। शेतकरी करत असलेल्या 300 एकर जमिनीवर वक्फ बोर्डाचा दावा। कराड शेती उत्पन्न बाजार समितीकडून स्वर्गीय यशवंतराव चव्हाण कृषी प्रदर्शनाचं आयोजन। कृषी प्रदर्शनाचं शेतकऱ्यांच्या हस्ते उद्घाटन। प्रदर्शनात शेतीविषयक माहिती देणारे 400 स्टॉल्स। माढा तालुक्यामधल्या विद्यार्थ्यांना 6 महिन्यांपासून दुसरा गणवेश मिळेना। मध्यान्ह भोजनाच्या योजनेची बिलही रखडली। शिक्षकांवर उधारी आणि उसनवारीचे किराणाची बिलं देण्याची वेळ। धाराशिव जिल्ह्यामधल्या वाशी तालुक्यामध्ये दसमेगाव इथे चंपाषष्ठीनिमित्त खंडोबा यात्रा। नैवेद्य मिरवणूक काढून खंडोबा मंदिरासमोर लंगर तोडण्याचा कार्यक्रम संपन्न। नाशिकच्या कपालेश्वर मंदिरातील सील केलेल्या दानपेट्यांची मोजणी पूर्ण। 4 दानपेट्यांमध्ये 11 लाख रुपये जमा। 5 पेट्यांपैकी 1 पेटी चोरीला गेल्यानं 4 दानपेट्यांची मोजणी। वाशिमच्या सततच्या हवामान बदलाचा हळद पिकाला फटका। हळद पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव। शेतकरी संकटात। हळदीच्या उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता। जालन्यामध्ये अवकाळी पावसाच्या जेरी रिमझिम पावसाचा द्राक्ष बागायतदारांना फटका। तहसीलदारांकडून द्राक्ष बागांची पाहणी। वाशिमच्या मालेगावातील पांगरा बंदीमध्ये वन्य प्राण्यांकडून शेतपिकांचं नुकसान। वन्य प्राण्यांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची शेतकऱ्यांची मागणी। अन्यथा ठिय्या आंदोलन करू, शेतकऱ्यांचा प्रशासनाला इशारा। बीडच्या अंबाजोगाईमधील शासकीय स्वराती रुग्णालयामध्ये बनावट औषधांचा पुरवठा। सुरत आणि ठाण्यामधल्या 4 जणांवर गुन्हा दाखल।